नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये. विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा, महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं पीक जे आहे सोयाबीन. एकरी 30 क्विंटल 15 ते 20 क्विंटल उत्पादन कसं काढायचं याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे. बघा, सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन. सोयाबीनला असं कोणत्या प्रकारे खत द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला सर्वाधिक रिझल्ट येणार आहे. चला तर सविस्तर चर्चा करूया एका विशेष व्हिडिओमध्ये. बघा, सर्व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे सोयाबीनचं उत्पादन वाढवायचं. कारण का बघा, सोयाबीनचा बाजारभाव जर बघितला तर 5,000, 4,500, 5,500 रुपयेपर्यंत आहे. आता एकरी जर आपण 15 ते 20 क्विंटल उत्पादन काढलं तर सोयाबीनचा खर्चाचा विचार केला तर तो परवडणार आहे. आता काय करायचं, कशा पद्धतीने नियोजन करायचं, कशा पद्धतीने खत व्यवस्थापन करायचं, कशा पद्धतीने फवारा टाकायचा, हे सर्व आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. चला तर पहिली गोष्ट काय करायची बघा, पेरणी पूर्ण खत व्यवस्थापन. यापण साधारणतः 5 ते 6 टन एवढे कुजलेले शेणखत आपण जमिनीला देणं महत्त्वाचं आहे. शेणखतामध्ये अतिशय महत्त्वाची जी पोषक मूल्ये असतात ती जी पिकाच्या वाढीसाठी असेल त्याचबरोबर पिकाच्या उत्पादनासाठी असेल ही महत्त्वाची असतात. मग आपल्याला शेणखत कधी टाकायचं आहे, साधारणतः पेरणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर हे शेणखत आपल्याला जमिनीवर टाकायचं आहे. दुसरं, सोयाबीन पेरताना प्रति एकरी 75 किलो 10-26-26 आणि 18-46 ही 2 खतं आपल्या पेरणी यंत्रात किंवा शेतीत योग्य रीतीने मिसळून टाकावे. याबरोबर 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे जेणेकरून जमीन भुसभुशीत होईल. आता ही खतं काय करत आहे, जमिनीची उत्पादन क्षमता वाढवत आहे. त्याचबरोबर पिकाच्या वाढीसाठी अतिशय झपाट्याने वाढ होण्यासाठी 150 ते 160 दिवसात पीक जर आपल्याला आणायचं असेल, सर्वात आधी पीक आणायचं आहे, चांगला बाजारभाव मिळवायचा आहे, तर आपल्याला ही 2 ते 3 खतं आपल्याला दुसऱ्या सोयाबीन पेरताना, पहिलं सांगितलं आपण सोयाबीन पेरण्यापूर्वी, दुसरं आहे सोयाबीन पेरताना. यानंतर तणनाशक फवारणी. पेरणीनंतर साधारणतः 20 ते 21 दिवसानंतर तणनाशक फवारणी करायची आहे. मग याच्यामध्ये कोणती तणनाशक आहे बघा, फुसीफ्लेक्स असेल, ओडिसी असेल, परसुईट असेल, त्यांची फवारणी 400 ml प्रति एकर करायची आहे. साधारणपणे 3 ते 4 पाने असतील यावेळेस आपल्याला ही फवारणी करायची आहे. म्हणजे 2 ते 3 आठवडे. एकूण सोयाबीनचं पीक जे आहे 150 ते 160 दिवसाचं आहे. साधारणपणे 18-19 आठवड्याचं हे पीक आहे. आता आपल्याला ही फवारणी जी करायची आहे ही साधारणतः 4थ्या किंवा 5व्या आठवड्यामध्ये ही तणनाशक फवारणी, पहिली फवारणी आपल्याला तणनाशक फवारणी करायची आहे. आता बघा, तणनाशक फवारणीचा मुख्य उद्देश काय आहे, जे वाढलेलं तण आहे हे तण आपल्याला काढून टाकायचं आणि जे काही पीक आहे हे पिकाला झपाट्याने वेग द्यायचा आहे वाढीसाठी. म्हणजे तण जे काय जमिनीतील कस शोषता आहे याच्यावर प्रतिबंध टाकून आपल्याला हे तणनाशक फवारणी करायची. आता तणनाशक फवारणीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या तणनाशक, जे आता तणनाशक फवारणी करताना आपला जो कृषी मित्र असेल या कृषी मित्राचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं बघा, जमिनीच्या क्षमतेनुसार तणनाशक फवारणी करणं गरजेचं असतं. कारण का बघा, जर तणनाशक फवारणी आपण जर व्यवस्थित केली नाही तर जमिनीमध्ये योग्य जे घटक असतात ते घटक आपल्याला मिळत नाही. यानंतर जे काही आपल्याला महत्त्वाचे पोषक मूल्य असेल, चौथं बघा, वाढीच्या अवस्थेत फुटव्यासाठी काय द्यायचं आहे, 19-19 असेल किंवा 12-61 असेल, सोबत बायोविटा 1ची फवारणीसुद्धा करणे गरजेचे. आता वाढीच्या अवस्थेमध्ये कधी 4थ्या आठवड्यापासून 12व्या आठवड्यापर्यंत तर 100 ग्रॅम प्रति 15 लिटरचा पंप याप्रमाणे केल्यास पिकात वाढ होते, फुटवे होतात, फुलधारणा आणि शेंगा. आता बघा, काही ठिकाणी मर रोग आहे, वांज रोग आहे, यांच्या प्रतिबंधासाठी सुद्धा हे 19-19 आणि 12-61 अतिशय महत्त्वाचं काम करत आहे. यामध्ये बायोविटा X ही फवारणी कधी द्यायची आहे, साधारणतः 4थ्या ते 12व्या आठवड्यापर्यंत ही फवारणी करायची आहे. अशा पद्धतीने जर बघा आपण असं नियोजन जर केलं तर आम्ही जे सांगितले ते फवारीट केले आणि जे सांगितलेले जे तणनाशक जर फवारलं तर आपल्याला नक्कीच सोयाबीन जे आहे 15 ते 30 क्विंटलपर्यंत आपण जे काही उत्पन्न अपेक्षित आहे ते उत्पन्न मिळू शकतो. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं, अजून काय प्रयोग केला पाहिजे सोयाबीनमध्ये? कारण का बघा, सोयाबीन पीक हे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचं पीक आहे. एकरी जर तुम्ही 20 क्विंटल आणलं तर 1 लाख रुपये आपल्याला उत्पन्न आहे. 40,000 50,000 खर्च सोडला तर आपल्याला 50,000 रुपये उत्पन्न एकरी मिळू शकतं. याविषयीचं आपलं मत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.